आहे बेंच ऐकून घेणार होता आणि अशामध्येच अंतिम निकाल याची तारीख जी आहे ते उद्या मिळणं अपेक्षित होतं. पण मात्र आज जेव्हा सुनावणी सुरू होणार होती त्याआधीच मात्र समजत आहे की तारीख पुन्हा एकदा समोर ढकललेली आहे सुप्रीम कोर्टाकडून. आता शुक्रवारी ही सुनावणी संपन्न होणार आहे. 23 जानेवारी 2026 शुक्रवारी ही सुनावणी होणार आहे आणि अनेक याच्यामुळे जे आहेत प्रश्न उपस्थित होत आहेत की नेमकं पुढे का तारीख ढकलली गेलेली आहे. आता नेमकं ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे आता सध्या दिल्लीमध्ये आहेत, सुप्रीम कोर्टात आहेत. ते देखील काही वेळात माध्यमांसोबत संवाद साधतील आणि त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे ते देखील कळवतील. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार सर्व वकिलांनी तारीख पुढे ढकलण्याबद्दल, परवाची शुक्रवारची तारीख देण्याबद्दल जे आहे आश्वस्त केलेलं आहे कोर्टाला आणि त्यांनी मान्य केलेलं आहे पुढची तारीख घेण्यासाठी. नेमकं काय कारण आहे आणि कोणत्या कारणास्तव पुढे तारीख ढकलण्यात गेलेली आहे हे जरी माहित नसतं तरी आता मात्र अपेक्षा ही आता मात्र पुन्हा एकदा सुनावणी जी आहे ही 2 दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. सिद्धेश, पण शुभम, या सगळ्यामध्ये नेमकं कोर्टामध्ये काय झालं होतं, कोणी युक्तिवाद केला आणि नेमकं जे मुख्य न्यायाधीश होते त्यांनी काय निर्णय दिला होता या संदर्भात? अर्थातच सिद्धेश, अशा कोर्टच्या बाहेर अजून सर्व प्रतिनिधी असतील, वकील असतील हे अद्याप आलेले नाहीयेत. त्यामुळे आज दिल्लीत काय घडलं हे माहित नाही आहे. लवकरच प्रतिक्रिया समोर येतील. नक्कीच. धन्यवाद शुभम, तू दिलेल्या या माहितीबद्दल.